भारत निवडणूक आयोगानं लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024साठी 16 मार्च 2024 रोजी कार्यक्रम घोषित केला असून निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे। याच पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिंगारे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973चं कलम 144 अन्वये 16 मार्च 2024 ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 6 जून 2024 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेत। निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळेस वाहनांच्या ताफ्यामध्ये 3 पेक्षा जास्त मोटारगाड्या वाहनांचा समावेश नसावा। तसंच उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात 5 व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही। तसंच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणं, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणं, वाद्य वाजवणं किंवा गाणी म्हणणं आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शिंगारे यांनी लागू केलेत।